आता तुम्ही म्हणशाल कृष्णा ही कोंबडी कुठे घेऊन चालला, अशी काय घेऊन चालला? तर मला ऑर्डर होती चिकन रानची, तर मग मी मस्तपैकी ते कापून घेतलं. रान कोणाचं होतं? तर संगमेचे जे वसंत लॉनचे मालक आहे गोरख कुटे, त्यांना चिकन रान खायचं होतं, तर कोंबडीला मस्तपैकी कापून घेतलं. राहुल म्हणतो मला घ्या ना व्हिडिओमध्ये. म्हणलं ठीक आहे चल तुला पण घेऊया व्हिडिओमध्ये. मग मस्तपैकी चिकन रान कापून घेतलं. अद्रक, लसूण, कोथिंबीर, लिंबू त्याला मस्तपैकी लावून घेतलं. जेवढं तुम्ही त्याला मस्तपैकी मसाला लावशाल तेवढं ते चांगलं लागणार. लिंबू लावा, लिंबू लावल्याने चव आणखीन चविष्ट येते. मॅग्नेट करून ठेवायचं. मॅग्नेट का करायचं? का ते चांगलं मुरलं पाहिजे. मग राईचं तेल घ्यायचं, मस्टर्ड ऑइल घ्यायचं, मस्टर्ड ऑइलने त्याला मस्तपैकी मॅग्नेट करून अर्धा तास ठेवायचं. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये माझा येलो मसाला बघितला जे, त्यामध्ये मग थोडं गरम मसाला वगैरे टाकून मस्तपैकी त्याला मिक्स करून घ्यायचं. जेवढं तुम्ही मिक्स करून घ्या ना तेवढं ते स्वादिष्ट आणि चविष्ट लागणार खायला. मसाला बिसाला म्हणून घेतला. मला चला आता याच्यामध्ये आपण भिगून घेऊया. म्हणजे आपण रान कापलं होतं तर मी एक पीस करून मी सर्वांना मस्तपैकी आतमध्ये मसाला जेवढा आतमध्ये मसाला जाईल तेवढं तो चविष्ट लागेल. कारण की मसाला असा असतो की आतमध्ये गेला पाहिजे. जेवढा मसाला आतमध्ये जाईल तेवढी त्याची चव चांगली येते, चांगलं ते शिजतं. कारण की मसाला जर आत गेला नाही तर मग ती कोंबडी कडक होते, मग ती खायला चविष्ट नाही लागत. ते झाल्यानंतर मग मस्तपैकी मी आपल्या शीकमध्ये लावून घेतलं 2-2 पीस करून. कारण की एका पीसमध्ये एक लावलं असतं तर ते चाललं नसतं. आणि विशेष म्हणजे चिकन रान ही अख्खी कोंबडी जाते. तर त्यांनी मला आधी सांगितलं होतं की मला कट करून पीस पाहिजे, का आम्ही तिघं जण आहेत अख्खी कोंबडी म्हणजे, तर मला पीस करून दे. म्हणलं ठीक आहे चालेल. मग मी मस्तपैकी आपल्या तंदूरमध्ये टाकलं. तंदूरमध्ये मी 15 मिनटं तिला मस्तपैकी बेकिंग करून घेतलं. मग त्याला मस्त प्लॅटर बनवून दिलं. प्लॅटर बघितलं ना तुम्ही तर चकितच झाला असेल. त्याला मस्तपैकी मी गावठी घी, चीज,